4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण पनवेल राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं आहे। 3 ते 4 फूट पाणी साचल्याने 10 मिनिटाचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना तब्बल 3 ते 4 तासांचा त्रास सहन करावा लागत आहे। आधीच दररोजच्या वाहतूक कोंडीने होरपळणाऱ्या उरणकरांच्या संतापाचा आज कडेलोट झाला। गणेशोत्सव जवळ आल्याने भाविक खरेदीसाठी मुंबई पनवेलकडे निघाले होते, मात्र महामार्गावर 3 ते 4 फूट पावसाचे पाणी साठल्याने गाड्यांच्या रांगा 2 ते 3 किलोमीटर लागल्या होत्या। प्रवास छळछावणी ठरला। दररोज टोल वसूल करूनही पावसातच रस्ते पोखरले, खड्ड्यांमुळे नागरिक बळी पडतात, अपघात होतात, पण जबाबदारी उचलण्याऐवजी उलट पीडितांवरच गुन्हे दाखल होतात, अशी जनतेची तीव्र नाराजी आहे। रस्ते व उड्डाणपूल उभारणीचे जनक म्हणून नावाजलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विकास मॉडेलची पोलखोल उरण पनवेल उल्वेनोड हायवेवर झाली आहे। जलमय रस्त्यांवर गाड्या अडकल्या, प्रवाशांचा श्वास गुदमरला आणि जनता संतप्त झाली। हा विकास की अधोगती? धनदांडग्यांच्या सुखसोयींसाठी महामार्ग की सामान्यांसाठी त्रास, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। शासन, ठेकेदार आणि नेते मंडळीने मौन धारण केले असले तरी गडकरींनो हाच का तुमचा विकास, असा थेट प्रश्न जनतेकडून विचारला गेला। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।